आशिष शेलार सध्या मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करतायत। घाटकोपर पूर्व परिसरामध्ये ते पोहोचले असून मान्सून पूर्व कामाचा त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय। मान्सून पूर्व कामाच्या वेळी नालेसफाईची पाहणी करणं अत्यंत महत्त्वाचे। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देईल। वेदांत, प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं की मान्सून पूर्व पाऊस काल पडला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि या सगळ्यामध्ये रस्त्याची कामं म्हणजे रस्ते काँक्रिटीकरणाची कामं जी मुंबई महापालिकेने हाती घेतली आहेत ती पूर्ण झाली नाही। खरं तर 31 मे पर्यंतची डेडलाईन होती, मात्र अजूनही 25 ते 30% कामं ही बाकी आहेत आणि त्याचाच आढावा आपण बघतोय मंत्री आशिष शेलार घेताना पाहायला मिळतात। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर सुद्धा आहेत आणि ठिकठिकाणी पाहणी केली जाते। म्हणजे घाटकोपरपासून यांनी या रस्ते पाहणीला सुरुवात केली आहे, अगदी मुलुंडपर्यंत ही रस्ते पाहणी केली जाणार आहे। कारण रस्ते काँक्रिटीकरणाचं काम जे टप्प्याटप्प्याने हाती घेतलं जाते आणि हे हाती घेत असताना अनेक ठिकाणी अजूनही काम पूर्ण झालेलं नाही आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर हे काम पूर्ण करता येणार नाहीये आणि त्यामुळेच या सगळ्याचा आढावा घेतला जातो आणि कधीपर्यंत हे काम पूर्ण होणार। कारण आपण हे सगळा संपूर्ण जर रस्ता बघितला तर अजूनही काम पूर्ण झालं नाही। किती त्रास होतोय या सगळ्यामुळे? हा महिना खूप त्रास। मी वासंती जोशी ॲडव्होकेट आहे, ह्या बिल्डिंगची चेअरमॅन आहेत। गेले नोव्हेंबर महिन्यापासून हा काम चाललंय। दिवाळी संपल्यावर इमिजिएटली काम केलेलं आहे, काम करतच नाही। हे रखडत हे काम खाली जाम किती होतंय तिकडे? भरपूर आमच्या बिल्डिंग मध्ये पार्क करून जाते, दरवाजा गेट खोलून बिल्डिंग मध्ये पार्क करून जाते। पाणीची लाईन तुटते, गॅसची लाईन तुटते। आता आमच्या पाणी जो इथे भरत नव्हते हे सगळे आमच्या बिल्डिंगची हालत बघा सकाळी इकडे। त्यामुळे मुंबईकरांच्या ह्या प्रतिक्रिया प्रज्ञा आपण जाणून घेतोय आणि याच सगळ्या त्रासामुळे लवकरात लवकर ही रस्त्याची कामं पूर्ण व्हावीत त्या दृष्टिकोनातनं आता आशिष शेलारांचा हा दौरा आपण बघतोय। कारण अतिरिक्त आयुक्त सुद्धा आहेत अभिजित बांगर, ते सुद्धा माहिती देत आहेत की का हे काम बरोबर आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे रस्त्याची कामं, नालेसफाईची कामं जी पूर्ण होणं, वेळेत पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तू जसं सांगितलंस 25 ते 30% कामं अजूनही बाकी आहेत, ती कधी पूर्ण होणार हा प्रश्न आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।